शिवाय। निर्गुण सगुणाकारं संभृतभूभारं मुरहारानन्दकुमारं मुनिजनसुखकारं वृंदावन संचारं कौस्तुभमणिधारं करुणापारावारं गोवर्धनधारं। जय देव वंदे गोपालं। जय देव वंदे गोपालं। मृगमाद शोमितबालं भुवनत्रयपालं निर्गुण सगुणाकारं संभृतभूभारं मुरहारानन्दकुमारं मुनिजनसुखकारं वृंदावन संचारं कौस्तुभमणिहारं करुणापारावारं गोवर्धनधारं। जय देव वंदे गोपालं। जय देव वंदे गोपालं। श्रीमद भागवतामध्ये नारद भगवानच्या संबंधित एक सुंदर प्रसंग आलेला आहे। केदारनाथजीच्या मार्गावर बद्रीनाथजीकडून अलकनंदा आलेली आहे आणि केदारनाथकडून मंदाकिनी आलेली आहे। केदारनाथची मंदाकिनी आणि बद्रीनाथजीची अलकनंदा या दोन नद्यांचा संगम रुद्रप्रयाग या ठिकाणी झालेला आहे। रुद्रप्रयाग ही नारद भगवानची तपस्थली आहे, ज्या ठिकाणी नारद भगवाननी तपश्चर्या केली। प्रसंग द्वापरातला आहे। फार निवांत असं स्थान आहे। पर्वत शिखरावर नारद भगवान तपश्चर्या करतात। मंदाकिनीच्या किनारी निवास आहे। एकदा काय प्रसंग घडला, मंदाकिनीमध्ये स्नान केलं नारद भगवाननी। किनाऱ्यावर येऊन एका शिळेवर बसून परमात्म्याचं नामचिंतन करायला लागले। त्या ठिकाणी कुबेराचे दोन पुत्र नीलग्रीव, मणिग्रीव हे कुबेर पुत्र त्या ठिकाणी आले आणि जलक्रीडा करायला लागले। मंदाकिनीमध्ये जलक्रीडा करायला लागले। आपल्या पत्नींच्या सोबत आलेले होते। आचरण अभद्र होतं।
नारद भगवानला त्यांच्या आचरणाचा त्रास व्हायला लागला. नारद भगवाननी विनंती केली की मंदाकिनी ही पवित्र नदी आहे, ही केदारनाथावरून आलेली आहे. या पवित्र नदीमध्ये असं अभद्र आचरण करणं योग्य नाही. तुम्ही कुबेर पुत्र आहात, ज्ञानी आहात, रुद्र कृपेनं तुम्हाला हे उच्च स्थान प्राप्त झालेलं आहे. आणि हे कुबेर पुत्रांनो, तुमचे पिता धनराज कुबेर हे शिवभगवानचे मित्र आहेत. धनेश परस्पर शिवभगवान आणि कुबेराचं परस्पर प्रेम आहे, म्हणून दोघांचाही निवास निकट आहे. शिवभगवानच्या कृपेसाठी कुबेर शिवभगवानच्या निकट निवास करतात. आपण असं अभद्र आचरण करू नये. पण ते एवढे उन्मत्त झाले होते की ते नारद भगवानवर हसायला लागले. देहभाव प्रचंड झाला की भगवत भाव क्षीण होतो. देहासक्ती प्रचंड झाली की भगवत भाव क्षीण होतो. मग तो देहभाव एवढ्या शिगेला पोहोचतो, अहंकार होतो, सगळे दोष त्या ठिकाणी येतात. मग परमार्थाची गोष्ट तो जीव ऐकून घेत नाही. कुबेर पुत्रांचं तसंच झालं. देहावर एवढा अभिमान फार सुंदर होते. कृपा आहे परमात्म्याची, जर सुंदरता मिळालेली आहे, पण अभिमान व्हायला नको. आणि त्या देहासक्त कुबेर पुत्रांनी नारद भगवानच्या बोलण्याकडे काहीही लक्ष दिलं नाही. अभद्रता त्यांची खूप वाढली, असह्य झालं. आणि मग नारदासारखे ऋषी जे संयमी आहेत, ज्यांचा संयम कधी ढळत नाही, ते नारद भगवान त्या कुबेर पुत्रांना म्हणायला लागले. श्राप वचन मुखातून निघालं. रे कुबेर पुत्रांनो, एवढे देहासक्त तुम्ही झालेले आहात, उन्मत्त झालेले आहात. माझा तुम्हाला श्राप आहे, तुम्ही जड योनीला जाल. जड योनी म्हणजे वृक्ष योनी. आणि आता मात्र त्यांना पश्चाताप व्हायला लागला आपल्या कर्मावर. फार लवकर झाला पश्चाताप. त्यांनी नारद भगवानचे चरण धरले. क्षमा करा, आम्हाला क्षमा करा. अपराध आमच्याकडून घडला, जाणून बुजून घडला. सहज घडला तो लवकर क्षमाही होतो, पण जाणून बुजून जर केला तर मग तो क्षमा नाही होत, मग त्याचा दंड भोगावा लागतो. उपरती झाली त्यांना, पश्चाताप व्हायला लागला, क्षमा मागायला लागले. नारद भगवानला दया आली. ठीक आहे, प्राप्त झालेल्या अधिकारामुळे हा गर्व निर्माण झाला होता. त्या गर्वाचा दुष्प्रभाव म्हणजे मंदाकिनी मध्ये केलेली जलक्रीडा. नारद भगवान म्हणाले की ठीक आहे, तुम्हाला माझा श्राप आहे, तुम्ही जड योनीला जाल, पण तुम्हाला उशापही देतो. त्यातून मुक्ती कशी होईल? द्वापरामध्ये कृष्ण अवतार होईल, 28व्या द्वापरामध्ये, आणि श्रीकृष्ण परमात्म्याच्या स्पर्शानं तुम्ही मुक्त व्हाल, पुन्हा पूर्वपदाला प्राप्त व्हाल. नारद भगवानचं हृदय फार कोमल आहे. तो श्राप त्यांच्यासाठी वरदान झाला. आणि ते कुबेर पुत्र नंद गोकुळामध्ये नंद बाबाच्या घरासमोर वृक्ष रूपामध्ये प्रगट झाले. यमलार्जुन वृक्ष, त्यांना यमलार्जुन वृक्ष म्हटलेला आहे. श्रीमद भागवतामध्ये हा प्रसंग फार सुंदर वर्णन केला आहे.
त्या प्रसंगामध्ये नलकुबेर, मणिग्रीव या श्लोकाचा उच्चार करतात. वाणी वाणी गुणकथने श्रवणं कथा हस्तो च कर्मसु मनस्तव पादयोर्ना स्मृत्या शिरस्तव निवास जगत्पते दृष्टिं सतां दर्शनस्तु भुव भव भवत्तनुनाम. फार सुंदर श्लोक आहे. एका श्लोकामध्ये भक्तीचं शास्त्र सांगितलेलं आहे. वाणी गुणकथने. प्रसंग असा घडला, श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झालेले आहेत, नंदभवनामध्ये लीला करत आहे. यमलार्जुन मुक्तीचा प्रसंग आहे. दही दुधाच्या चोऱ्या परमात्मा करत आहेत. गवळणींच्या तक्रारी यायला लागल्या. यशोदाजीकडे गवळणी यायला लागल्या, सांगायला लागल्या, आमच्या घरचं दही खाल्लं, आमच्या घरचं दूध प्याला, आमच्या घरचा डेरा फोडला, आम्हाला खूप त्रास आहे. तक्रारी यायला लागल्या. यशोदाजींनी त्यांना सांगितलं. त्या गवळणी म्हणायला लागल्या की तुम्ही याला शासन करायला पाहिजे, याला दंड द्यायला पाहिजे, चोरी करणं चांगली गोष्ट नाही. यशोदाजीनं बोलावून घेतलं कृष्णाला. कृष्णा, अरे तुझ्याबद्दल तक्रारी येत आहेत. सगळ्या गवळणी म्हणतात की तू चोरी करतो. परमात्मा म्हणाले, नाही माते, मी चोरी करत नाही. यशोदाजी पुन्हा पुन्हा म्हणायला लागली, अरे सगळ्याच म्हणतात ना, तू चोरी करतो, सगळ्याच म्हणतात, सगळ्याच काय खोट्या असतील. कृष्ण परमात्मा पुन्हा पुन्हा सांगतात, पण मातेला विश्वास बसत नाही. तू नक्की चोरी केली असेल. परमात्माच्या लक्षात आलं की मातेचाही विश्वास उडालेला आहे. परमात्म्यानं लीला केली. यशोदाजी दधिमंथन करत आहे. परमात्मा तिथे आले. यशोदाजीचा पदर धरला, मला नवनीत दे. यशोदाजींनी पदर झिडकारला, माझ्याशी बोलू नको. तेव्हा परमात्मा म्हणाले, हे माते, मी बोलावं म्हणून कितीतरी पर्वतामध्ये तपश्चर्या करत आहेत, कितीतरी अनुष्ठानं करत आहेत. गंगेच्या किनारी ओल्या वस्त्रानं माझी आराधना करत आहेत. मी एकदा त्यांच्याशी बोलावं आणि तू म्हणते मी बोलू नये. यशोदाजी लक्ष देत नाही परमात्म्याच्या बोलण्याकडे. दधिमंथन चाललेलं आहे. आणि यशोदाजीने 3 शब्दांचा उच्चार केला. अशांत प्रकृते मर्कटबंधो मथा निस्फोटक. या 3 शब्दांचा उच्चार केला. मर्कटबंधो म्हटल्यानंतर वानरांची आठवण आली. राम अवतारामध्ये सेवा घेतली होती, त्यांना प्रसाद दिला नव्हता. आता लक्षात आलं की त्यांना प्रसाद द्यायचा राहून गेलाय. त्रेता युगापासून ते प्रतीक्षा करत आहेत. वृंदावन धाम या ठिकाणी वानर खूप आहेत. आपण तिथे गेलं तर तिथे खूप वानर आहेत आणि तिथले वानर फार बंड आहेत. कोणाचा चष्माच घेऊन जातात. हातामध्ये जर एखादी पिशवी असली तर ती हिसकावून घेऊन जातात. इतके वानर आहेत की घरांना जाळ्या लावलेल्या आहेत. मर्कट बंधो म्हणता बरोबर वानरांची आठवण आली. खिडकी उघडली
आणि खिडकीतून वानरांनी हात पुढे केले. परमात्म्याने त्या लोण्याच्या टोपल्या ज्या भरलेल्या होत्या, गायी काय कमी होत्या, 9 लाख गायी होत्या. त्या 9 लाख गायींचं किती दूध, किती दही, किती लोणी दाशांनी त्या टोपल्या भरभरून आणून ठेवलेल्या होत्या. सगळं लोणीच लोणी होतं. परमात्म्यानं एक टोपली उचलली आणि त्यातलं ते लोणी वानरांना वाटायला लागले. सगळं लोणी वाटून दिलं. नवनीत वाटून दिलं वानरांना. यशोदाजीला क्रोध आला. सगळं नवनीत लुटवून दिलं. गवळणींना हाक मारली, याला आता धरा. सगळ्या गवळणी धावायला लागल्या. परमात्मा हातामध्ये येत नाही. छोटेसे परमात्मा पण हातामध्ये येत नाही. गवळणी व्याकुळ झाल्या, त्रस्त झाल्या. यशोदाजी व्याकुळ झाली, त्रस्त झाली, घामाघूम झाली. इतकी धावली परमात्म्याच्या मागे, पण तो हातामध्ये येत नाही. साधनं फार प्रभावशाली असतात. तपश्चर्या प्रभावशाली आहे. जप, तप, व्रत, अनुष्ठान, यज्ञ सगळे प्रभावशाली. पण ते प्रभावशाली साधनही अपुरे पडतात. परमात्मा धरता येत नाही. सगळ्या थकल्या. त्या गोपिका म्हणजे पूर्वजन्मीचे फार मोठे तपस्वी. कल्प कल्प त्यांची तपश्चर्या आहे. कल्प हा फार मोठा काळ आहे आणि अनंत कल्पे ज्यांनी तपश्चर्या केली अशा त्या गोपी आहेत. परमात्मा प्राप्तीसाठी जीवनामध्ये मांगल्य सहज उगवत नाही. गवत जसं भूमीवर उगवतं तसं मांगल्य उगवत नाही. मांगल्याचा उदय तसा होत नाही. पूर्वजन्मीचं सुकृत, पूर्वजन्मीचं पुण्य ते फळाला येतं. त्याचा उदय होतो आणि मग मांगल्य निर्माण होतं. आपल्या जीवनामध्ये परमात्मा यावा त्यासाठी जन्मोजन्मीची पुण्याई लागते. जन्मोजन्मीचे पुण्य संस्कार लागतात. एखाद्या भक्ताला काही धर्माचा उपदेश केला तर सांगितल्यापेक्षा जास्त कळतो. याला काय कारण आहे? आणि एखाद्याला पुन्हा पुन्हा सांगूनही कळत नाही. ज्याला कळव आलेला आहे त्याचे पुण्य संस्कार फार श्रेष्ठ आहेत. पूर्वजन्मीचा ठेवा आहे, त्याचा पूर्वजन्मीचं सुकृत आहे. म्हणून सांगता बरोबर त्याच्या लक्षात आलं. काहींना सांगूनही लक्षात आलं नाही, काहींनी लक्षातच घेतलं नाही. कान उघडे होते, ऐकत होते, पण आतून कान त्यांनी बंद केले होते. त्यांनी श्रवणच केलं नाही, त्यांना घडलंच नाही श्रवण. हरी परमात्म्याला धरण्याचा प्रयत्न, पण तो तपश्चर्यानेही लवकर धरल्या जात नाही, जपानही धरल्या जात नाही, व्रतानही धरल्या जात नाही, यज्ञानही धरल्या जात नाही, अनुष्ठानानही धरल्या जात नाही. हे सगळे प्रभावशाली साधन हे कमी पडतात. त्या गोपिकांची तपश्चर्या सामान्य नाही. त्यांना ध्यास लागलेला आहे, त्या परमात्म्याचाच ध्यास. कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण हरे कृष्ण. आतुर झालेले आहेत,
सगळ्या त्या गवळणी आणि यशोदाजी ही परमात्म्याच्या मागे मागे धावत आहे. हरी वाणी गुणकथने. सगळं लोणी वानरांना देऊन टाकलं. यशोदाजी व्याकुळ झाली, हा माझ्या हाती लागत नाही, एकदा हाती लागला की याला बांधणार आहे. जो बंधनातून सोडवतो त्याला बांधणार आहे. परमात्मा प्राप्ती झाली की मग तो जीव सकळ बंधनातून सुटून जातो आणि जो बंधनातून सोडविणारा आहे त्याला बांधण्याचा प्रयत्न आहे. परमात्मा पाहतात, यशोदाजीची अवस्था पाहतात, घामाघूम झालेली, व्याकुळ झालेली, थकलेली यशोदाजी. आणि मग परमात्माच स्वतःच्या इच्छेनं यशोदाजीच्या हातामध्ये सापडतात. आता यशोदाजीला न निश्चय केला आहे, याला बांधायचं आहे. आणा वासरांचे द्वार, वासरांचे दोर आणा. ते दोर आणले वासरांचे, परमात्म्याला बांधायला आरंभ केला. दोर कमी पडला, 4 बोट कमी पडला. अरे दुसरा दोर आणा. दुसरा दोर आणला, दोराला दोर. तिसरा दोर आणला, दोराला दोर. अनंत दोर, पण तो काही परमात्मा बंधनात पडत नाही. आणलेला प्रत्येक दोर कमीच पडतो, साधनं कमीच पडतात, तपश्चर्या कमीच पडते, नामजप कमीच पडतो, अनुष्ठान कमी पडतात, व्रत कमी पडतात. त्या परमात्म्याची कृपा झाली तर तो प्राप्त होतो. त्याच्या कृपेनं आपण, आपली काही पात्रता नाही, आपली काही योग्यता नाही. आपली योग्यता आहे, आपण फार ज्ञानी आहोत, आपण मोठे भक्त आहोत, हा व्यर्थचा अहंकार आहे. जे जे जीवनामध्ये श्रेष्ठ मंगल प्राप्त होतं ते त्या परमात्म्याच्या कृपेनं प्राप्त होतं. शरणागतीचा विचार आपल्या अंतःकरणामध्ये दृढ पाहिजे. शेवटी बंधनात पडले परमात्मा, स्वतःहून पडले. यशोदाजी व्याकुळ झाली, अरे तुला बांधता येत नाही, काय करावं, तू किती त्रास देतो आहे. आणि मग परमात्मा बंधनामध्ये पडले. उखळाला बांधलं, उखळ आणलं गवळणींनी आणि त्या उखळाला परमात्म्याला बांधलं. मनामध्ये विचार आला होता की हा आला ना, आपल्या जीवनामध्ये आनंद आला, आनंदाचा वर्षाव झाला, जन्मोजन्मीचं पुण्य उदयाला आलं. तो आनंद वर्णन करता येत नाही, असा तो आनंद आहे. तो परमात्मा आल्यानंतर तो परमानंद प्राप्त झाला. पण बांधलं बंधनामध्ये. ही परमात्म्याचीच इच्छा आहे, कारण पुढे लीला करायची आहे. परमात्म्याला बंधनामध्ये पडायचं आहे, पण कोणाला तरी मुक्त करायचं आहे. ते कुबेराचे पुत्र मणिग्रीव, नलकुबेर पुत्र, नलकुबेराचे पुत्र, त्यांना मुक्त करायचं आहे. आणि म्हणून परमात्मा बंधनामध्ये पडलेले आहेत. यशोदाजीच्या लक्षात येऊ दिलं नाही, गवळणींच्या लक्षात येऊ दिलं नाही. आणि त्या कुबेर पुत्रांच्या मुक्तीसाठी परमात्मा ते उखळ ओढत ओढत अंगणामध्ये गेले. अंगणामध्ये ते 2 वृक्ष होते. त्या 2 वृक्षामध्ये ते उखळ अडकलं. थोडासा हलकासा स्पर्श केला, उन्मळून पडले वृक्ष. तिथे 2 दिव्य पुरुष प्रगट झाले. परमात्म्याचा स्पर्श झाला की मग जीवनाला दिव्यता येते.
ज्याला कोणाला परमात्म्याचा स्पर्श झाला त्याच्या जीवनाला दिव्यता येते, त्याच्या वाणीला महात्म्य प्राप्त होतं, त्याचे कर्म हे सत्कर्म होऊन जातात, त्याचं जगामध्ये जन्म घेणं सुफळ होऊन जातं. परमात्म्याचा स्पर्श, नलकुबेर आणि मणिग्रीव यांना तो स्पर्श झाला, त्या वृक्षामधून ते दिव्य स्वरूपामध्ये प्रगट झाले. दोघांनाही हात जोडले आणि वंदन करत आहे. नलकुबेर आणि मणिग्रीवाची प्रार्थना आहे. भागवतामध्ये फार सुंदर वर्णन आहे. त्यातला एक श्लोक आहे जो या कुबेर पुत्रांनी गायन केलेला आहे, आणि या श्लोकामध्ये मागणं मागितलेलं आहे, परमात्म्याला मागणं मागितलेलं आहे. प्रार्थना जी आहे त्या प्रार्थनेच्या शेवटच्या श्लोक जे आहे त्यातला श्लोक आहे. हे शब्द आपल्या कानावर पडले पाहिजे. हे प्रार्थनेचे शब्द आहेत. ब्रह्म मुहूर्तामध्ये हा प्रार्थनेचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत, प्रार्थनेचे अभंग, मागणी पर अभंग जे आहेत, त्या मागणी पर अभंगामध्ये जे जे मागितलेलं आहे महाराजांनी तसंच मागणं नलकुबेर आणि मणिग्रीवाचा आहे. वाणी गुणकथने. पहा, पहिले दोन शब्द काय? वाणी गुणकथने. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. जगद्गुरु तुकोबा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, देई मज प्रेम काही कळा. कळा तू जपासी आमुचे जीवन, उचित करोनी देई आम्हा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भाष्य केलं, भाव प्रगट केला की माझ्या वाणीनं हे पांडुरंगा तुमचं नाम घ्यावं, तुमचं वर्णन करावं, तुमच्या गुणांचं वर्णन करावं, तुमच्या रूपाचं वर्णन करावं. आणि हे करण्यासाठी माझ्या अंतःकरणामध्ये हे परमात्मा प्रेम द्यावं. आणि तुम्ही दिलेलं हे सरत नाही, परमात्म्यानं दिलेलं सरत नाही आणि जगानं दिलेलं पुरत नाही. जग देतच नाही, सगळी भ्रमंती आहे, अज्ञानामधली भ्रमंती. केलेले व्यवहार पारमार्थिक नाहीत आणि जे व्यवहार पारमार्थिक नाहीत ते बंधनामध्ये टाकणारे आहेत. वाणी गुणकथने. नलकुबेर आणि मणिग्रीवाचे शब्द आहेत की आमच्या वाणीनं तुमचं गुणगान करावं. श्रवण कथा श्रवणे. हे श्रवण जे आहेत कान, या कानांनी तुमची कथा ऐकावी, तुमचं चरित्र ऐकावं. हस्तोर कर्मसु. आणि हात जे आहेत हे तुमच्या सेवेमध्ये लागले पाहिजेत. या हातांनी तुमची सेवा घडली पाहिजे. मंदिर स्वच्छ केलं, मंदिराला रंग लावला, मंदिराचा परिसर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला, नीट नेटका केला. शरीर लागलं पाहिजे परमात्म्याच्या सेवेमध्ये. ते प्राप्त झालेलं शरीर धन्य झालं. आणि मनाने तुमचं चिंतन करावं. मनाचा स्वभाव आहे चिंतन करणं. मन विषयाचं चिंतन करत राहतं, त्याच्या आवडीचे विषय. मनस्तव
पादयोर्न, हे मन जे आहे तुमच्या चरणाजवळ राहावं कायम. या मनाला तुमच्या चरणाचा ध्यास लागावा. तुमचं स्मरण कायम राहावं. हे मस्तक तुमच्या चरणावर नमस्कारासाठी सदा झुकत राहावं. पा कसं मागणं आहे. काया वाचा मने सेवा मागितलेली आहे. ओम घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, घेईन मी जन्म. महाराज म्हणाले घेईन मी जन्म. आणि कशासाठी? तुझ्या चरणाची सेवा ही प्राप्त झाली पाहिजे. परमात्म्याची सेवा ही प्राप्ती आहे. आणि हे वर्णन कोण करत आहे? जे भोगामध्ये भुलले होते, जे देहासक्त होते, जे उन्मत्त झाले होते, जे जड योनीला गेले होते. मनुष्याच्या जीवनामध्ये भोगवृत्ती वाढली की मग तो पाप पुण्याचा विचार करत नाही, मर्यादेचा उच्च विचार करत नाही, मर्यादाहीन वागायला लागतो. मर्यादा सोडली होती त्यांनी, अभद्र आचरण करत होते. त्यांच्या आचरणाचा त्रास नारद भगवानला होत होता. म्हणून नारद भगवाननी श्राप दिला होता आणि त्यांच्या मुक्तीसाठी उत्शापही दिला होता. आता ते नलकुबेर मुक्त केलं परमात्म्यानं. दिव्य स्वरूपाची प्राप्ती झाली, परमात्म्याचा स्पर्श झाला. आणि ते नलकुबेर आणि मणिग्रीव आता परमात्म्याची स्तुती करत आहे, परमात्म्याला मागणं मागत आहे. वाणीनं परमात्म्याचं गुणगान घडो, श्रवणानं परमात्म्याची कीर्ती महात्म्य श्रवण घडो. नयनांना दर्शन घडो परमात्म्याचं. त्या नयनांना वेद लागो, परमात्म्याला कधी पाहिल. तो वेद त्या गोकुळामधल्या लोकांना लागला होता, तो लळा लागलेला होता. हे जगतपते, जगतपते शब्दाचा उच्चार केला. या जगाचे अधिपती आहात आपण. सगळं जग आपल्यामध्ये आहे. जगत निवास आहात आपण. हरी हरी दृष्टिं सताम दर्शनस्तु. आणि शेवटच्या चरणामध्ये आणखी एक मागितलं, ते फार मोठं मागितलेलं आहे. परमात्म्याचं दर्शन आधी मागून घेतलं, परमात्म्याची सेवा मागून घेतली आणि नंतर सांगितलं की वेळोवेळी आम्हाला संतांचं दर्शन होत राहो. संत म्हणजे ज्यांच्या अंतकरणामध्ये भगवंत आहे, ज्यांना भगवंताचा स्पर्श झालेला आहे, भगवत चिंतनामध्ये जे तल्लीन होऊन गेलेले आहेत, त्या संतांचं दर्शन आम्हाला प्राप्त होत राहो. दृष्टी सताम दर्शनस्तु भवतनूना. कितीही जन्म हो मान्य आहे, पण संत दर्शन प्राप्त झालं पाहिजे. समग्र देहानं भगवत सेवा मागितली. संत कृपा सुद्धा मागितली. नलकुबेर आणि मणिग्रीवाचं हे मागणं आहे. जड योनीला गेलेले, वृक्ष योनीला गेलेले परमात्म्याची कृपा झाल्यानंतर पूर्ण बदलले.
परमात्म्याची कृपा मागितली पाहिजे, परमात्म्याचं नाम मुखामध्ये आलं पाहिजे. हरी श्रवणे तरती भक्तजना, श्रवणे तरती भक्तजन, श्रवण सत्य धर्म अधिष्ठान, श्रवणे उद्धार पावती अधम जन. महाखळ पापी जे आहे, दुष्ट जे आहे, दुराचारी जे आहेत, ते सगळे उद्धार पावतात जर त्यांनी श्रवण केलं. श्रवणे उद्धार पावती अधमजन, श्रवणे तरती भक्तजन. श्रवण हे सत्य धर्म अधिष्ठान याचा पाया आहे. श्रवण भगवन नाम श्रवण. देह बुद्धीने बांधला, विवेके तो मोकळा केला. शुद्ध भाव जागता पावला मोक्षपद. देहबुद्धीने बांधला गेला होता. देहबुद्धी फार प्रबल झाली होती. हा देहच आपण आहोत. विवेके तो मोकळा केला. पण अंतकरणामध्ये सत्सत विवेक जेव्हा निर्माण झाला त्यावेळेला मात्र तो देहभाव गळून पडला. नलकुबेर आणि मणिग्रीवांचं तसंच झालं. शुद्ध भाव जागला अंतकरणामध्ये आणि मोक्षपद पावले. देहासाठी अनंत सायास आहे. जगातले लोक देहासाठी सगळे सायास करतात. ते विसरतात की हा देहच नाशवान आहे. फार सगळी व्यवस्था केली त्या देहासाठी. दर महिन्याला चेकअप असतं. फॅमिली डॉक्टरकडे जाऊन चेकअप केलं जातं. काय वाढलं, काय कमी झालं, काय केलं पाहिजे. डॉक्टर साहेब औषध बदलून द्या. डॉक्टर साहेबांनी दिलं औषध बदलून. समाधान केलं. आता कसं वाटतं? आता बरं वाटतं. पण ज्यांना खूप बरं वाटतं, ज्यांना कोणताच त्रास नाही, दात पूर्ण आहेत, कानाने ऐकू येतं, वर्तमानपत्र वाचण्यासाठी चष्मा लावावा लागत नाही, दररोज भ्रमण करत असतात, पायी फिरतात, नियम ठरलेले आहेत. सकाळी 10 वाजता नाश्ता घेतात, 1 वाजता भोजन घेतात, दुपारला चहा घेतात, रात्रीला भोजन घेतात, मित्रांना भेटतात, वर्तमानपत्र वाचतात. सगळा नित्यक्रम नियमित आहे. त्यांचा नित्यक्रम चुकतच नाही. सगळं करतात पण परमार्थ चिंतन करत नाही. शास्त्रग्रंथ वाचत नाही, ऐकत नाही. धर्माबद्दल कोणतीही आस्था नाही. नियमित सगळी दिनचर्या यथा नियम चाललेली आहे. पण इतकं केलं तरी ते गेले नाही का? अशी मंडळी काय आधी झाली नाही? गेले. बोलता बोलता गेले. सगळं केलं, परमार्थ नाही केला. कारण देहभाव वाढला होता. देह सर्वस्व होतं. हरी
भक्ताचं अंतकरण फार विशाल असतं, तो पूर्णपणे समर्पित असतो. माता पिता, माता पिता, भगिनी भ्राता, संगी साथी नारायण. माता पिता तो परमात्माच आहे, तो श्री विठ्ठलच आहे. माता पिता, भगिनी भ्राता, संगी साथी नारायण. माता पिता, बहीण भाऊ, संगी साथी मित्र, पूर्ण परिवार तो नारायण झालेला आहे. सर्वस्व तो नारायण झालेला आहे. त्या नारायणा विना अन्य कोणता विचार राहिलेला नाही. जागृत अवस्था सुद्धा समाधी अवस्थेसारखी झाली आहे. धन संपदा, सुख शांती, धन संपदा, सुख शांती, अद्भुत भक्ती नारायण. आणि त्या परमात्म्याच्या ठिकाणी अद्भुत भक्ती आहे. सर्वस्व तो झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन, माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण. अशी अवस्था झालेली आहे. हरी हरी. महाराजांच्या हे लक्षात आलं, हे जगातले व्यवहार लक्षात आले. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित. म्हणूनी जीव भ्याला, शरण गेला विठोबासी. हरी. जगन्नाथपुरी धाम आणि जगन्नाथपुरी धाम मध्ये अनेक भक्त होऊन गेले. श्रीमद भागवताचं रूपांतर भरतखंडाच्या विविध भाषांमध्ये झालेलं आहे. महाराष्ट्र देशामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी श्रीमद भागवताचा 11 स्कंद सांगितला. श्रीमद भागवतावर अलंकार चढविला. फार सुंदर आहे 11 स्कंद. 11 स्कंदामध्ये सगळे स्कंद आलेले आहेत. आणि केवळ सगळेच स्कंद नाही, सगळ्या पुराणांचं सार आलेलं आहे. वेदांचा संदेश आलेला आहे. परमार्थाचा विवेक आलेला आहे. अद्भुत ग्रंथ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी दिला. दशम स्कंद श्रीमद वल्लभाचार्यजी महाराज यांनी भाष्य केलं. फार सुंदर आहे दशम स्कंदावरचं भाष्य. दक्षिण देशामध्येही अनेक संत झाले, त्यांनीही श्रीमद भागवतावर भाष्य केलं. एक प्रसंग आमच्या लक्षात आहे. एक महिला ज्या विदुषी होत्या, सकल शास्त्रांचं ज्ञान पारंगत होत्या, त्यांना वृद्धावस्था आली आणि वृद्धावस्थामध्ये रोगांचा प्रभाव वाढला. चेन्नईला जाऊन दवाखान्यामध्ये जेव्हा तपासणी केली तर डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला कॅन्सर झालेला आहे, ब्लड कॅन्सर. परिस्थिती फार नाजूक आहे, तुमच्याजवळ फार वेळ नाही. उपचार जरी केले
उपचार बंद करू नका, पण तरीही शक्यता कमी आहे. तुम्हाला धक्का पुढे लागू नये म्हणून आधीच तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आणि त्या विदुषी, त्या भक्तिमती घरी आल्या, परिवारातल्या सगळ्या लोकांना सांगितलं, पुत्रांना, कन्यांना, सुनांना, की आता माझा काळ कमी राहिला आहे. मला कॅन्सर झालेला आहे, ब्लड कॅन्सर झालेला आहे, शक्यता कमी आहे, पण वाईट वाटून घेऊ नका. आता काही दुःख करू नका. जीवनामध्ये मला आनंद प्राप्त झाले, सगळे सुख प्राप्त झाले, परिवारामध्ये समाधान आहे, जावं लागतच असतं आणि जाण्यामध्ये त्याच्यामध्ये काही दुःख नाही. ठीक आहे, फक्त मला आता एक विनंती आहे सगळ्यांना. जीवनामध्ये मी सगळं केलं, तुमच्यासाठी जे जे करता येईल ते ते केलं, तुमच्यामध्ये मी गुंतली, आता मला गुंतायचं नाही. आता मी माझ्या खोलीमध्ये निवांत राहील, एकटी राहील, श्रीमद भागवताचा इंग्रजीमध्ये अनुवाद करेल. आणि पुत्रांनी, कन्यांनी मान्य केलं, तुझा आनंद ज्याच्यामध्ये असेल ते तू कर, तुझ्यावर आमचं बंधन नाही, तू अमुकच केलं पाहिजे. फक्त एकच विनंती आहे, तुझ्या सेवेपासून आम्हाला दूर करू नको. संस्कारित परिवार होता आणि त्या ताई त्या एकांतामध्ये निवास करायला लागल्या, भागवताचं वाचन करायला लागल्या. ते भागवताचं वाचन करीत असताना संस्कृतचं ज्ञान होतं. वाचन करीत असताना डोळ्याला अश्रुधारा लागत असत. एवढं मोठं शास्त्र जन्मभर वाचलं नाही. आणि मग त्यांनी विचार केला की हे शास्त्र विदेशातल्या लोकांनाही कळलं पाहिजे, याचा भावार्थ अनुवाद केला पाहिजे. आणि त्यांनी त्या भागवत शास्त्राचा अनुवाद आरंभ केला. एका पत्रिकेला समाचार मिळाला की भागवताचा अनुवाद होत आहे. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, एक एक भाग तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तो प्रकाशित करू. आणि त्यांनी लिहिलेला तो भाग दररोज प्रकाशित व्हायला लागला. अर्धा दिवस वाचनामध्ये, अर्धा दिवस लेखनामध्ये. ते तत्व जे आहे श्रीमद भागवताचं, त्याला धक्का न लागू देता, आपल्या मनाच्या भावना त्याच्यामध्ये मिसळू न देता, जो भाव व्यासनारायण भगवानांनी प्रगट केलेला आहे तो जसाच्या तसा इंग्रजीमध्ये लेखनाचं कार्य त्यांनी केलं. त्यांनी केलेले अनुवाद आम्ही वाचले, ते वाचण्यामध्ये आले. ते वाचत असताना त्यांच्या अंतःकरणातले भाव कळले. केवढं मोठं भाग्य आहे, जीवनाचा अंतिम काळ भागवताच्या लेखनामध्ये चाललेला आहे. 1 महिना झाला, 2 महिने झाले, वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, लेखन अखंड आहे, खंडित झालं नाही. आणि ते भाग प्रकाशित होत आहे. वाचणाऱ्यांना खूप समाधान होत आहे की ज्यांच्याजवळ केवळ इंग्रजी भाषाच होती, संस्कृत भाषा नव्हती, त्यांना आनंद व्हायला लागला. हे ज्ञानाचं दालनच उघडलं आमच्यासाठी. त्यातले सगळे खंड काही आम्हाला मिळाले नाही, पण त्यातले जे जे मिळाले ते वाचून धन्यता वाटली, अंतःकरणातला भगवत भाव. आणि एक दिवस वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की त्यांनी शेवटचा भाग पूर्ण केला आणि ओम श्री कृष्णार्पणमस्तु म्हणून देह ठेवला. देहाचं सार्थक केलं. देह बंधनामध्ये टाकतो, पण या भक्तिमती मातेला त्या देहाचं सार्थक करता आलं, आपलं जीवन सफळ करता आलं. त्यांच्या जीवनामध्ये जे जे घडलं त्याची माहिती पत्रिकेनं छापली. ते सगळं पाहून, ते सगळं वाचून लक्षात आलं की संसारी माणूस सुद्धा जीवनाचं कल्याण किती सहजपणे करू शकतो. भावाचं महात्म्य आहे.
अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. भावाविना भक्ती नाही करता येत. जगन्नाथपुरीपासून 8 किलोमीटर दूर एका गावामध्ये एक भक्त जोडपं राहत होतं. त्यांना संतती नव्हती. जगन्नाथ महाप्रभूचे भक्त होते. जगन्नाथ महाप्रभूच्या दर्शनाला दर एकादशीला, दर अष्टमीला, दर पौर्णिमेला, दर अमावस्येला जात असत. पायी जायचं, जगन्नाथ महाप्रभूचं दर्शन घ्यायचं, डोळे भरून त्या परमात्म्याला पाहायचं. अद्भुत रूप त्या परमात्म्याचं. हरी हरी आणि जगन्नाथ प्रभूचं दर्शन झाल्यानंतर त्यांना असं वाटायचं की जीवन धन्य झालं. जगन्नाथ प्रभूची आपल्यावर कृपा झाली आणि जगन्नाथ प्रभूच्या कृपेनं त्यांना पुत्र लाभ झाला. आणि मग मागणं नव्हतं, जगन्नाथ प्रभू आम्हाला काही द्या. ना धनाची मागणी, ना सुखाची मागणी, काहीही मागितलं नाही. पुत्र प्राप्ती झाली. त्या पुत्राचं नाव ठेवलं जगन्नाथ दास. देवाचं नाम का ठेवायचं? कारण त्या निमित्तानं मुखामध्ये ते भगवन नाम येतं. म्हणून परमात्म्याचे नाम आपल्या संततीला लोक ठेवतात. त्या परमात्म्याचं नाम मुखामध्ये आलं पाहिजे. त्याला हाक मारण्याच्या निमित्तानं नाम आलं पाहिजे. पुत्राचं नाव जगन्नाथ दास ठेवलं. कुळामधले संस्कार त्याला दिले. गुरुकुलामध्ये पाठवलं. संस्कृतचं गुरुकुल. विद्येची नगरी आहे जगन्नाथपुरी. फार मोठं धाम आहे. कलियुगामधलं धाम आहे. कलियुगामध्ये परमात्म्याचं दर्शन जगन्नाथपुरीला निश्चित आहे. जो जाईल त्याला दर्शन आहे. लाख लोक असले, 10 लाख जरी असले तरी 10 लाख लोकांना दर्शन देण्याचं सामर्थ्य जगन्नाथ प्रभूमध्ये आहे. आता निघणार आहेत. आता बीजेला बाहेर निघतील. आषाढ शुद्ध बीजला बाहेर निघणार आहेत. ओम सगळ्यांना दर्शन देण्यासाठी फार मोठा उत्सव आहे. फार मोठा सोहळा आहे. तो सोहळा ज्यांनी पाहिला त्यांना माहित आहे त्याची भव्यता. तिथे ना रात्र आहे ना दिवस आहे. अखंड जगन्नाथ प्रभूचा जय जयकार आहे. हात उंच करून लोक जगन्नाथ प्रभूचा जय जयकार करतात. गुरुकुलामध्ये पाठवलं जगन्नाथ दासला. सगळं संस्कृतचं ज्ञान प्राप्त केलं. जगन्नाथ दास परत आले ज्ञान प्राप्त करून. 16व्या वर्षी सकल शास्त्र संपन्न झाले. हरी हरी. त्यांच्या मनामध्ये विचार आला की आता जीवनामध्ये काय करायचं. आई वडिलांनी सांगितलं की जगन्नाथ महाप्रभूची सेवा हे सर्वश्रेष्ठ आहे. प्राप्त केलेलं ज्ञान. आता विचार केला की उडिया भाषेमध्ये श्रीमद भागवत सांगायला पाहिजे. ते दिव्य ज्ञान उडिया भाषेमध्ये कोणाजवळ नाही. कोणी ते सांगितलेलं नाही. आणि भागवताची रचना करायला लागले. जगन्नाथपुरीला असताना एक पंडितजी आम्हाला भेटले. यज्ञासाठी आले होते. आणि यज्ञाचे मंत्र ऐकत असताना आम्ही पाहिलं की त्यांचे मंत्र पूर्ण होते. परिपूर्ण मंत्र होते. फार चांगला शास्त्राचा अभ्यास होता. अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा मोह नव्हता.
ते उडिया भाषेमध्ये काही हिंदीमध्ये आमच्याशी बोलत होते. ते बोलत असताना त्यांनी भागवताचे मंत्र म्हणून दाखवले. जगन्नाथ दास महाराजांनी लिहिलेल्या श्रीमद भागवताचे मंत्र ते म्हणायला लागले. ते ऐकून आनंद वाटला, खूप मधुर. एवढा प्रचार व्हायला लागला जसा गोस्वामी तुलसीदासजी महाराजांचा झाला होता. जगन्नाथ प्रभूच्या मंदिरामध्ये उच्च स्वरामध्ये भागवताचे ते श्लोक गायन करायला लागले. त्यांचं ते गायन ऐकण्यासाठी गर्दी व्हायला लागली. समाचार राजापर्यंत गेला. पुरीचे राजे प्रतापरुद्र देव यांच्यापर्यंत समाचार गेला. त्यांनी बोलावून घेतलं राजभवनामध्ये आणि सांगितलं की श्रीमद भागवत सांगा. आणि जगन्नाथ दास गायन करायला लागले. राजाला मोठी प्रसन्नता झाली. जगन्नाथ प्रभूची कृपा झालेली आहे. परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय असं जीवनामध्ये घडत नाही. जगन्नाथ दास म्हणजे मूर्तिमंत ज्ञान, साक्षात ज्ञानस्वरूप. चैतन्य महाप्रभूला समाचार मिळाला. चैतन्य महाप्रभू पुरीला आले. जगन्नाथ दास यांच्या भागवत श्रवणासाठी बसले, ऐकायला लागले. महाप्रभूच्या डोळ्यामधून गळगळा अश्रू व्हायला लागले. जगन्नाथ दासांनी पाहिलं की साक्षात चैतन्य महाप्रभू श्रवणासाठी आलेले आहेत. जगन्नाथ दास गेले आणि चैतन्य महाप्रभूच्या चरणी दंडवत केला. आमच्यावर कृपा झाली, आज तुम्ही आले. तुम्ही आले म्हणजे जगन्नाथच आले. तुम्ही जगन्नाथ स्वरूप आहात आमच्यासाठी. फार मोठा सन्मान केला चैतन्य महाप्रभूचा. राजाला समाचार मिळाला की यांना एक निश्चित स्थान असलं पाहिजे. कथा सांगण्यासाठी निश्चित स्थान असलं पाहिजे. म्हणून जगन्नाथपुरीच्या दक्षिण मंदिराच्या भागात, मंदिराच्या दक्षिण भागामध्ये जिथे वट गणेश आहे, जिथे चंदनाचे जगन्नाथ आहेत, त्या ठिकाणी व्यवस्था करून दिली. आणि तिथे जगन्नाथ दास श्रीमद भागवत सांगायला लागले. सगळा जन्म श्रीमद भागवतासाठी. अद्भुत कृपा केली. एकदा राजाने काय केलं की श्री जगन्नाथ दासला चंदन दिलं, शुद्ध चंदन. ते त्यांनी आणलं आणि भिंतीवर चोपडायला लागले. सगळं ते चंदन भिंतीवर चोपडलं. काही लोकांनी पाहिलं, काही विघ्न संतोषी लोक. त्यांनी जाऊन राजाला समाचार दिला की तुम्ही एवढ्या प्रेमानं चंदन दिलं आणि त्या जगन्नाथ दासनी ते भिंतीवर चोपडलं. राजाने बोलावणं पाठवलं. जगन्नाथ दासांना विचारलं की ते चंदनाचं काय केलं? आम्हाला समाचार मिळाला की तुम्ही ते भिंतीवर लावलं. असं कसं केलं तुम्ही? त्याचा सन्मान तुम्ही का केला नाही? जे चंदन जगन्नाथ प्रभूवर अर्पण होतं ते तुम्ही भिंतीला लावलं. जगन्नाथ दासने हात जोडले. प्रभू या म्हणे, माझ्यासोबत चला. प्रताप रुद्रदेवला घेऊन आले आणि ती भिंत दाखवली. तिथे भिंत नव्हतीच, साक्षात जगन्नाथ महाप्रभू दिसत होते. मी इथे पाहिलं, इथे माझे प्रभू आहेत म्हणून ते चंदन मी जगन्नाथ प्रभूला अर्पण केलं. कुठे भिंत आहे? प्रताप रुद्रदेवनी पाहिलं, एवढा अधिकार आहे या संताचा, जगन्नाथ दासाचा. प्रताप रुद्रदेवनी वंदन केलं आणि त्यांच्या सगळ्या निवासाची व्यवस्था केली. सगळी त्यांची व्यवस्था केली. भक्ताचा सांभाळ करणारा आहे तो परमात्मा. एवढे तल्लीन झाले त्या जगन्नाथ प्रभूच्या सेवेमध्ये, नामामध्ये. सगळ्या त्या उडीसा देशाला भागवताचं शास्त्र देणारे जगन्नाथ दास. संतांचे उपकार वर्णन करता येत नाही, संतांचे उपकार सांगता येत नाही. श्रवणं कीर्तनं ध्यानं हरेर
अद्भुत कर्मणः। एकादश स्कंदामधला हा श्लोक आहे। श्रवणं कीर्तनं ध्यानं हरेर अद्भुत कर्मणः। जन्म कर्म गुणानांच तदर्थे खिलचेष्टितम्। हे श्लोक आपल्या कानावर पडलेले पाहिजेत, हे पडले पाहिजेत कानावर, ब्रह्ममुहूर्तामध्ये हे ऐकले पाहिजे। आम्ही संशोधन करत असतो याचं, दररोज जीवनात केवढा आनंद प्राप्त झालेला आहे। ब्रह्ममुहूर्तामध्ये परमात्म्याची कथा, आणि ती कथा 1 तासाची कथा सांगण्यासाठी 4 तास ग्रंथाचं अवलोकन, श्रीमद भागवताचं अवलोकन, विविध ग्रंथांचं अवलोकन, संतांच्या विविध वाणी त्यांचं अवलोकन, त्यांचं साम्य कुठे आहे त्याचं चिंतन 4 तास याच्यामध्ये निघून जातात। आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये ते आपल्याला सांगायचं। खरं म्हणजे आमच्यावर कृपा झालेली आहे परमात्म्याची, खूप कृपा झालेली आहे। दिवस गेले असते व्यर्थ गोष्टीमध्ये, दिवस गेले असते, सगळं जीवन जातं, असंच जातं। इथे बसायचं, तिथे बसायचं, हे बोलायचं, ते बोलायचं, याचं काय त्याचं काय, व्यर्थ जीवनाचा नाश आहे। अशा पद्धतीनं जीवन घालवलं तर त्या जीवनाचं काही सार साध्य नाही झालं, त्याचा पश्चाताप होतो। आपण किती वाया गमावलं, वाया गमावलं या चिंतनामध्ये पुढचंही वाया जाईल, हे बरोबर होणार नाही। म्हणून जे उरलेलं आहे ते तरी सांभाळलं पाहिजे। आता वेळ कमी आहे। ते रॉबर्ट फ्रॉस्ट नावाच्या कवीची एक कविता आहे, फार सुंदर आहे। माझ्या विद्यार्थ्यांनी मला ऐकवली होती, एकदाच ऐकली आणि ती लक्षामध्ये राहिली। उडसार लवली, डार्क अँड डीप, वन फार सुंदर आहेत, खोल आहेत। उडसार लवली, डार्क अँड डीप, आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, पण मला कर्तव्य आहे। जरी वन सुंदर आहे तरी मला ते सुंदर वन पाहत राहता येत नाही, मला माझं कर्तव्य केलं पाहिजे। मी भ्रमायला नको, ज्यासाठी आलो ते पूर्ण केलं पाहिजे, ते साध्य केलं पाहिजे, माझं ध्येय आहे। थोडंसं का असेना, वेडं वाकडं का असेना, पण माझं ध्येय आहे, ध्येय असलं पाहिजे। वेडं वाकडं का असेना, थोडंसं का असेना, असलं पाहिजे, ध्येय पारमार्थिक असलं पाहिजे। परमात्म्याशी संबंधित असलं पाहिजे। ज्याची जशी प्रकृती तसं त्याचं ध्येय असेल। जो संतांमध्ये बसत आहे, संतांचे वचन ऐकत आहे। ज्ञानेश्वर महाराज आहेत, जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, शाश्वत आहेत, कायम राहणार आहेत, सदैव राहणार आहेत। जगामध्ये येतात माझ्यासारखे जीव आणि जातात, नाना कष्ट भोगतात, आपलं प्रारब्ध भोगून निघून जातात। माझ्यासारख्या जीवाचं येणं जाणं आहे, पण जगद्गुरु तुकाराम महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि त्यासारखे जगातले अनंत संत हे शाश्वत आहेत, शब्दरूपानं आहेत। त्यांचे ग्रंथ पाहिले की ते साक्षातच आहेत, तो ग्रंथ उघडला की ते आपल्याला सांगायला लागतात, त्यांची वाणी बोलायला लागते। हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे। ग्रंथ म्हणजे संतच आहेत। श्रवणं कीर्तनं ध्यानं हरेर अद्भुत कर्मणः। आणि हरीचे अद्भुत कर्म, ते श्रवण केले पाहिजे,
त्याचं गायन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझ्या वाणीनं तेवढंच झालं पाहिजे, तुझ्या गुणांचं गायन, तुझ्या सामर्थ्याचं गायन, अनंत ब्रह्मांडाचा तू धनी. तू कसा आहेस? अनंत ब्रह्मांडाचा धनी आहेस. आणि हे रहस्य मी जाणलं म्हणून तुला शरण आलो आहे. अनन्य भावे, दुसरा भाव नाही आता. श्रवण कीर्तन ध्यान हरेर अद्भुत कर्मणः जन्म कर्म गुणानांच तदर्थे खिलचेष्टितम्. मुख्य भक्तीचे कारण हरीचे जन्म कर्म आणि गुण. पूर्ण श्रद्धा करावे श्रवण. हरी कीर्तन स्वानंदे. नाथ महाराजांचे शब्द आहेत. महाराजांनी सांगितलं कसं मनुष्याने वागावं. जीवनाचं शास्त्र, वागण्याचं शास्त्र सांगतात महाराज. भक्तीच कारण आहे म्हणतात, मुख्य भक्तीचं कारण. हरीचे जन्म गुण कर्म. पूर्ण श्रद्धा करावे श्रवण. पूर्ण श्रद्धेनं ऐकावं. महाराज जेव्हा सांगत होते त्यावेळेस ऐकणाऱ्या त्या महिला असतील, त्या पैठणामधलं ते स्थान काय दिव्य वातावरण असेल. त्यांनी जे संस्कार दिलेले आहेत, नाथांनी दिलेले जे संस्कार आहेत, त्या संस्काराचा सुगंध अजून दरवळत आहे. केवळ तिथेच नाही, जो जो नाथ भागवताचं पठन करतो त्याला त्याचा सुगंध येतो. भक्तीचा सुगंध, भक्ती प्रेमाचा सुगंध. कसं जगावं मनुष्यानं हे शास्त्र नाथांनी दिलेलं आहे. सगळा जन्म, प्राप्त झालेला सगळा काळ हा भगवत चिंतनामध्ये गेला, भगवतांच्या गुणवर्णनामध्ये गेला. हो हरी हरी. जय पूजनी श्रवणी, जय पूजनी श्रवणी. सदारत शास्त्र पठणी, तयाचे अंतकरणी परम शांती. एका भक्तांची भेट झाली. त्यांचा निरोप आला होता. आजारी होते, बिछाण्यावर पडलेले होते आणि निरोप आला, एकदा भेटीला या. आणि मग भेटीला जाण्याचा योग आला. आम्हाला घेऊन गेले भेटीसाठी. भेटीसाठी गेल्यानंतर ज्या खोलीमध्ये त्यांना ठेवलेलं होतं तिथे आम्ही गेलो. त्यांचे पाय काम करत नव्हते, बधीर झाले होते. अनेक महिन्यापासून बिछाण्यावरच पडलेले होते. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर एवढी प्रसन्नता, आश्चर्य वाटलं. कारण ज्याला वेदना आहे तो तडफडत असतो. यांना वेदना होत्या पण ते दाखवत नव्हते. कुठल्याही प्रकारची खंत नाही. त्यांच्या दृष्टीसमोर भगवान पांडुरंगाची छवी होती. पूजन केलेलं होतं. अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. वृद्धावस्था होती. आता अगदी जायची वेळ आलेली आहे अशी अवस्था होती. पंढरपूरला चतुर्मास केले होते. अनेक चतुर्मासामध्ये पंढरपूरला राहिले.
तिथल्या संत महात्म्यांचे प्रवचन ऐकले, कीर्तन ऐकले, दररोज पांडुरंगाचं दर्शन घेतलं, ते मन पांडुरंगाजवळ ठेवलं होतं. घरामध्ये जरी होते तरी ते मनानं पंढरपुरातच होते. सगळी संपन्नता होती, पुत्र पौत्र सगळे सांगत होते की बाबा आनंदात असतात, बाबा कधीही आपल्या दुःखाचा उच्चार करत नाही, त्यांचे हातपाय दुखतात, काहीही सांगत नाही. त्यांना भेटलं की आम्हाला खूप आनंद होतो. फार जास्त सेवा करू देत नाही, भगवत चिंतन करत राहतात. त्यांच्या भेटीसाठी गेल्यानंतर बिछाण्यावरच पडलेले होते, उठून बसायचा प्रयत्न करत होते. आम्ही म्हटलं उठू नका, आम्ही तुमच्या जवळच बसतो. आम्ही हात जोडले, त्यांनी हात जोडले, खूप आनंद झाला. आज भेट झाली, किती दिवसाची वाट पाहत होतो, भेट व्हावी भेट व्हावी. निरोप पाठवले, भेट झाली. त्या भेटीचा आनंद, महाराज जीवन कृतार्थ केलं पांडुरंगानं. जो काही आनंद जीवनामध्ये दिसत आहे तो केवळ पांडुरंगामुळे आहे. समाधान आहे, हे देहाचे भोग आहेत, हे देहाला भोगावेच लागतील, त्याच्याबद्दल काही तक्रार नाही. त्या भक्ताची ती अवस्था पाहून असा आनंद झाला. शिक्षण नाही, शेतकऱ्याचं जीवन, शेतीमध्ये काबाड करत कष्ट करीत असताना सगळं जीवन गेलं, पण याच्यापेक्षा कोणतं मोठं शिक्षण पाहिजे. परमात्म्याबद्दल हे प्रेम निर्माण झालं, विठ्ठलाबद्दल हे प्रेम निर्माण झालं, याच्यापेक्षा कोणतं मोठं शिक्षण पाहिजे. हे तर सर्वोच्च शिक्षण आहे. अक्षराची ओळख झाली नाही, ज्ञानेश्वरी वाचता आली नाही, पण श्रवण केली. पंढरपुरामध्ये श्रवण केली, फार मोठ्या मोठ्या संतांच्या मुखामधून, अधिकारी महात्म्याच्या मुखामधून, आणि जे जे ऐकलं ते कळलं, ते दृढ झालं अंतकरणामध्ये. त्या संतांची नावं सांगायला लागले, यांचे प्रवचन ऐकले, यांचे कीर्तन ऐकले, संतुष्ट राहिले. शेवटचा काळ जो आहे तो गोड करून टाकला. त्यांची भेट घेऊन परत येणं झालं, आणि काही दिवसानंतर समाचार मिळाला की बाबा शांत झाले, वैकुंठवासी झाले. असे महात्मे पाहायला मिळतात. व्यावहारिक शाळेमध्ये शिकले नाही, पण पारमार्थिक शाळेमधलं पूर्ण प्राप्त केलं. हरी हरी. कालच्या कथेमध्ये एक पद म्हटलं होतं. काल एक फोन झाला, एक महात्माजी बोलत होते, त्यांची कृपा आहे आमच्यावर. आमचं काही वेडवाकडं असलं तरी ते चांगलंच म्हणतात, फार उत्साह देतात, फार धीर देत असतात. आजपासूनच नाही, सुरुवातीपासूनच. त्यांच्या भेटीला गेलं की असं वाटतं की आई वडिलाच्या भेटीला गेला. तो लहान मुलाचा स्वभाव प्रगट व्हायला लागतो. काल त्यांनी फोनवर त्या पदाची चर्चा केली, पण ते पद आम्ही काल अर्धवटच म्हटलं होतं. वेळ कमी होता म्हणून अर्धवटच म्हटलं. उठ जाग मुसाफिर भोर भई, अब रैन कहाँ जो सोवत है, जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है। टुक नींद से अखियां खोल जरा, ओ गाफिल
रब में ध्यान लगा। यह प्रीत करन की रीत नहीं, रब जागत है तू सोवत है। यहां तक ही गायन किया था, केवल 2 चरणों का गायन किया था। उस पद के और 2 चरण है। संत ने उद्बोध किया है, भक्त को बोध कराया है, जागने को कहा है, परमार्थ में जागने को कहा है। ऐ जान भुगत करनी अपनी, ओ पापी पाप में चैन कहां। अपनी करनी भोग रहा है, जो पहले पाप किए थे पूर्व जन्म के पाप, उन पापों को भोग रहा है। ऐ जान भुगत करनी अपनी, ओ पापी पाप में चैन कहां। जो मनुष्य बोता है वही पाता है। जिसने जीवन में केवल पाप ही किए हैं, उसके जीवन में तो पाप ही बढ़ेंगे, पाप ही प्रकट होंगे। जब पाप की गठरी शीश धरी, फिर शीश पकड़ क्यों रोवत है। अब क्यों रो रहा है? तूने ही पाप किए हैं, पापों की गठरी तेरे सिर पर है, और अब शीश पकड़कर रो रहा है। अब तेरे पास समय नहीं है, तेरा समय अब समाप्त होते जा रहा है। क्षण क्षण आयु कम होते जा रही है। जब पाप की गठरी शीश धरी। ये जन्म में तो तूने इतने सारे पाप कर दिए, अब तुझे वो भोगने पड़ेंगे। पापों की गठरी तेरे सिर पर है, कहां भोगेगा, कब तक भोगेगा? संसार में ये जीव दिखते हैं, नाना प्रकार के जीव। क्या ये हम जैसे नहीं थे? हमसे भी श्रेष्ठ रहे होंगे। उनकी तरफ देखने के बाद में पता चलता है कि ये क्या होंगे। संतों ने उपदेश किया है, समझाया है, लेकिन समझे तब ना। पाप की गठरी मस्तक पर है, वो तो भोगना ही पड़ेगा। एक छोटी सी बच्ची ने एक कहानी सुनाई। उसकी मैडम ने, दीदी ने उसे कहानी सिखाई। उस दीदी ने कहा कि सी, गॉड इज एवरीवेयर, भगवान सब जगह है। उस बच्ची ने वो बात याद रखी, गॉड इज एवरीवेयर, परमात्मा सर्वत्र है। और फिर दूसरे दिन सभी बच्चों से दीदी ने कहा कि लो, आज मैं तुम्हारे लिए प्रसाद ला रही हूं, सब क्रम क्रम से आओ, मैं तुम्हें प्रसाद देती हूं। ऑल कम इन लाइन, वन बाय वन, टेक prasadam. The prasadam was given to everyone. Then the madam said, the teacher said, now you can go and eat
take that prasadam. But one condition is there. You have to take in such a place that no one will see you. All the girls went. They searched different places. One girl went into the house, she closed the door, she closed the window, and inside she ate up that prasad. She took that prasad. Second girl, she went into the bed, covered herself, and inside the bed, it was fully covered. She ate up the prasad. Another girl, she went under the cot, looked around, nobody is there, and then she also finished her prasadam. Another girl went into the garden, searched everywhere, there was nobody, she ate up the prasad. In this way, all girls had taken their prasad. When they came into the class and the teacher asked, how many of you have taken the prasadam? And they raised their hands. Only one girl, she was looking down. Tears were in her eyes. The teacher asked everyone, have you taken prasadam? Have you taken prasadam? Have you taken prasadam? They answered all, yes, we have taken prasadam. How did you take? They explained. The girl who took prasad under the cot, in the bed, inside the room, in the garden, in the field, everywhere they started explaining. The teacher was satisfied. But one girl, she was hanging her head down. Her eyes were filled with tears. आंखें भर आई थी. Madam asked, what happened to you? Did you not take prasadam? And the girls looked at the teacher and said, no madam, I could not take. Wherever I went to take prasadam, somebody was there. I did not find a place where nobody was. And you told yesterday that God is everywhere. The madam was very happy. Madam said, you are the only one who has taken the prasad, who has understood the lesson. God is everywhere. God is seeing our karmas, good or bad. हमारे कर्मों को देखता है परमात्मा, अच्छे हैं या बुरे हैं, पवित्र है या अपवित्र है, मुक्त करने वाले हैं या बंधन में डालने वाले हैं, परहित के है या विनाशकारी है. परमात्मा हमें देखता है. परमात्मा हमें अंदर से देखता है, भीतर से देखता है. परमात्मा की हम पर कृपा है. हमारे सारे अपराधों को वो परमात्मा क्षमा कर देता है. जिस लड़की ने प्रसादम ग्रहण नहीं किया था, उसी का सत्कार किया. उसकी दीदी ने उसी का सत्कार किया. टीचर कहने लगी, पाठ को तुमने समझा है. जो समझ लेता है उसे मार्ग मिल जाता है. He who understands gets the light. जो समझता है उसी को प्रकाश मिलता है. उसका जीवन अनंत प्रकाश से भर जाता है. जब पाप की गठरी शीश धरी, फिर शीश पकड़ क्यों रोवत है. अब शीश पकड़कर रोने से क्या फायदा.
हरि नारायण हरि नारायण। दिन रात परमात्मा की चर्चा, भगवान का नाम, दोनों है वो परमात्मा, निर्गुण भी है और सगुण भी है। निर्गुण सगुणाकारं संवृत भूभारं। निर्गुण सगुणाकारं संवृत भूभारं। मुरहर नंदकुमारं मुनिजन सुखकारं। वृंदावन संचारं कौस्तुभमणिहारं। करुणा पारावारं गोवर्धन धारं। जय देव वंदे गोपालं। जय देव वंदे गोपालं। मृगमद शोभितबालं भुवनत्रयपालं। जय देव वंदे गोपालं। जय देव वंदे गोपालं। हमारे हाथ में क्या है, हम क्या कर सकते हैं? काल के अधीन हमारा जीवन है। बहुत बड़ा तो नहीं कर सकते, छोटा अवश्य कर सकते हैं, और वो छोटा जो है वो हमें करना चाहिए। कितनी बार जन्म हुआ है और कितनी बार मृत्यु हुआ है। जन्म मृत्यु के चक्र में ये भ्रमण चल ही रहा है, इसका कोई अंत नहीं। इसमें कष्ट ही कष्ट है। जो राज सिंहासन पर बैठा है उसको भी कष्ट है, और जो निर्धन अनिकेत जिसका घर भी नहीं है, रास्ते पर सो रहा है, उसके भी जीवन में वही दुख है। दुख सुख के सूत्र से ये जीवन बुना हुआ है। प्रारब्ध पीठ पर है, बहुत बड़ा प्रारब्ध है जो समाप्त ही नहीं होता है। पहला समाप्त नहीं हुआ और दूसरा नया निर्माण हो गया। जो कर्जा लिया था वो चुकाया नहीं और दूसरा कर्जा ले लिया। पाप पुण्य का ऐसा ही है। पाप की गठरी शीश धरी, कर्मों के प्रति सावधान किया है। हमारे जीवन में केवल सत्कर्म का प्रकाश ही होना चाहिए। दुष्कर्म का अंधेरा हमारे जीवन में कभी न आवे। अध्यात्म विद्या ही विद्या है, अध्यात्म विद्या की ही प्राप्ति होनी चाहिए। संत हमें जागृत करते हैं, संतों की वाणी हमें जागृत करती है। संतों की वाणी भक्ति रस, साक्षात भक्ति रस से परिपूर्ण होती है। संत विमद होते हैं,
विमद, जिनमें मद नहीं है, विमत्सर, वैराग्य संपन्न होते हैं। जीवन की दृष्टि उनके पास होती है। जीवन की दृष्टि प्राप्त होने से, धर्म दृष्टि प्राप्त होने से, सत्य दृष्टि प्राप्त होने से मनुष्य दृष्टिवान हो जाता है। जिन्हें अपना भवितव्य न दिखाई दे, उनका देखना भी व्यर्थ है। देखा तो क्या देखा, अपना पारमार्थिक भविष्य जो देख नहीं पाते, उनका देखना भी व्यर्थ है। संत दृष्टिवान होते हैं। उनके चरणों में जाने से उन्हें अपने जीवन का समग्र भाव दिखता है और वो सावधान करते हैं। संत स्वात्म सुख के जनक होते हैं। जैसे जनक राजा अपने ही पारमार्थिक आनंद में, अपने आध्यात्मिक आनंद में तल्लीन रहते थे, सदा प्रसन्न रहते थे। जगतगुरु तुकाराम महाराज के लिए एक संत ने कहा है, स्वात्म सुखे जैसा जनक, वैराग्य मूर्ति जैसा सनक, नारदा जैसा भक्ति विवेक, तुका संत शिरोमणि। तुकाराम महाराज के जीवन में, जनक महाराज के जीवन में जो आनंद था, वो आनंद है। स्वात्म सुखे जैसा जनक, वैराग्य मूर्ति जैसा सनक। सनकादि मुनीश्वर, जिनके जीवन में कितना वैराग्य था, सदा भ्रमण करते थे, परमहंस धर्म का पालन करते थे, सदा भगवान का नाम लिया करते थे। वैसा वैराग्य है जगतगुरु तुकाराम महाराज के जीवन में। महाराज का महात्म्य वर्णन करने के लिए 3 प्रमाण दिए हैं। पहला प्रमाण जनक जी महाराज का, दूसरा प्रमाण सनकादि मुनीश्वरों का, और तीसरा प्रमाण नारद भगवान का। स्वात्म सुखे जैसा जनक, वैराग्य मूर्ति जैसा सनक, नारदा जैसा भक्ति विवेक, तुका संत शिरोमणि, तुका संत शिरोमणि। हरि 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 शरणं, 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 हरि शरणं। जय हरि शरण।